नमस्कार, मी संकेत आवटे। आज एक असं नवीन सेगमेंट आपण रिव्ह्यू करतोय आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पहिल्यांदाच आपण या चॅनलवर करतोय। खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे, इंटरेस्टिंग बिझनेस आहे। इन डेप्थ मध्ये आपण त्याचा ॲनालिसिस करणार, त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक शेवटपर्यंत पहा। चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनलाही प्रेस करा। एक असा बिझनेस ज्याला आपण खूप अंडर एस्टिमेट करतो। आपल्याला वाटतं हा बिझनेस वाढून किती वाढणार, एका कोंबडीच्या पालनाचा बिझनेस, कुक्कुटपालन किंवा अंड्याचा बिझनेस किती मोठा होऊ शकतो, याची कंपनी निर्माण होऊ शकते का? तुम्हाला वाटेल हो, किती बिझनेस करणार आहे, 2 कोटी, 3 कोटी, 5 कोटी, 10 कोटी, यापेक्षा जास्त बिझनेस वाढेल का? तो बिलकुल वाढणार नाही असं आपलं मत आहे। पण वेंकीज इंडिया लिमिटेड 4000 कोटीपेक्षा जास्त बिझनेस करणारी ही कंपनी कशा प्रकारे मोठी झाली आणि कशा प्रकारे आता इन्व्हेस्ट करण्याची योग्य वेळ आहे, हे सगळं आपण बघणार आहोत इन डेप्थ मध्ये। कंपनी कशा प्रकारे बिझनेस करते हे थोडंसं बघू आणि कुठून कुठून रेव्हेन्यू येतो याचा सुद्धा आपण अंदाज घेणार आहोत। तर स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल 2020-21 मध्ये जो बिझनेस झाला, त्या बिझनेस मधून पोल्ट्री अँड पोल्ट्री प्रोडक्ट मधून कंपनीने 1428 कोटी रुपयाचा बिझनेस केला। ॲनिमल हेल्थ प्रोडक्ट मधून 216 कोटी रुपये, ऑइल अँड सीड्स मधून 1575 कोटी रुपये, ओव्हरऑल कंपनीचा 3221 कोटी रुपयाचा बिझनेस झालेला आहे। आणि अजून एक सेगमेंट आहे ज्यामध्ये त्यांचा 1000 कोटीच्या आसपास 100 ते 120 कोटीच्या आसपास लॉस झालाय। त्यामुळेच आपल्याला 3100 समथिंग कोटी रुपयाचा बिझनेस या कंपनीचा दिसतो। याचं बायफर्गेशन कसं आहे हे थोडंसं आपण बघू। पुढे जाण्याआधी ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टिंग करण्यासाठी डीमॅट अकाउंट गरजेचं असतं। जर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवरून जर तुम्ही डीमॅट अकाउंट ओपन केलं तर मी जे ट्रेड करतो ते कॉल्स मी तुम्हाला प्रोव्हाइड करत असतो रिचमीच्या माध्यमातून। सो लवकरात लवकर या नंबरला कॉल करू शकता, अदरवाईज डिस्क्रिप्शन मधल्या लिंकवरून तुम्ही एक डीमॅट अकाउंट ओपन करू शकता। 49% डायरेक्ट ऑइल आणि सीड्स मधून या कंपनीचा बिझनेस होतो। पोल्ट्री अँड पोल्ट्री प्रोडक्ट मधून 44% बिझनेस होतो आणि 7% फक्त ॲनिमल हेल्थ अँड प्रोडक्ट मधून बिझनेस होतो। आता ही कंपनी कशी वाढत गेली हे सिंपल मी तुम्हाला सांगणार आहे। जो पोल्ट्री अँड पोल्ट्री प्रोडक्ट मधून बिझनेस होतो तो 44% आहे आणि या 44% कशा प्रकारे डिवाइड झाला हे आपल्याला थोडंसं पाहावं लागेल। स्मॉल कमर्शियल चिक्स आहेत, त्याच्यामध्ये 36% रेव्हेन्यू ते देतात। या टोटल 44%चं डिस्ट्रीब्युशन अशा प्रकारे झालेलं आहे। ग्रो अप कमर्शियल बॉयलर याच्यामधून 37% रेव्हेन्यू येतो। प्रोसीड चिकन मधून 7.50%, पोल्ट्री फीड्स मधून 9.80%, एसपीएफ एग्ज मधून 4.10% रेव्हेन्यू आणि अदर बिझनेसेस याच मधल्या सेक्टर मधून 6%। हे सगळं मिळून 100% होतात। कशाच्या? या 44%च्या। ऑइल सीड बिझनेस जर तुम्ही बघितला तर तो 49% आहेच आणि त्यामधील रिफाइंड ऑइल जे आहे ते 32.80% आहे। डी ऑइल्ड केक फॉर पोल्ट्री फीड्स जे ते बनवतात ते 63.90, जवळपास 64% आणि अदर मधून यातल्या 3.30% त्याचे बाय प्रोडक्ट आहेत, त्यामधून ते 3.30% कमवतात। पुढचा जो यांचा सेगमेंट आहे तो म्हणजे ॲनिमल हेल्थ प्रोडक्ट बिझनेस, त्यामधून फक्त 8% रेव्हेन्यू येतो आणि त्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत। लिव्हर टॉनिक्स आहेत, अर्ली चिक न्यूट्रिशन आहे, न्यूट्रिशियल सप्लिमेंट्स आहेत, अँटीबायोटिक्स आणि अदर बरेच प्रोडक्ट आहेत। हे छोटे छोटे प्रोडक्ट्स मिळून बरेच प्रोडक्ट यामध्ये ऍड झालेत आणि हे सगळे मिळून 8% रेव्हेन्यू कॉन्ट्रीब्यूट करतात। कंपनीची सुरुवात कशी झाली आणि ही कंपनी ग्रो कशी झाली हे थोडंसं आपल्याला पाहावं लागेल। सिम्पली कंपनीने सुरुवात केली होती कोंबडी आणि अंडी या 2 गोष्टी मेन बाय प्रोडक्ट यांचे होते। सिंपल आहे, चिकन विकलं जायचं, कोंबड्या विकल्या जायच्या, त्यामधून पैसे येतात। पोल्ट्री बिझनेसचा हा मेन बिझनेस असतो की अंडी आणि कोंबडी हे 2 पासून त्यांची सुरुवात झाली। पण त्यांना कळून चुकलं की मेन फीडची गरज आहे, यांना खाद्य द्यावं लागतं, हे खाद्य आपल्याला बाहेरून विकत आणावं लागतं। म्हणूनच कंपनीने आयडिया चालवली की स्वतःचं खाद्य पण कंपनीने बनवायला सुरू केले। कंपनी खाद्य स्वतः बनवते, स्वतः खाद्य बनवतच आहोत तर आपण ते विकू का शकत नाही, इतर ग्राहकापर्यंत का आपण पोहोचू शकत नाही, या उद्देशाने ते खाद्य स्वतः तर वापरत होतेच, सोबत त्याची विक्री सुद्धा करू लागले, जेणेकरून कंपनीकडे अजून जास्त रेव्हेन्यू येऊ लागला। खाद्य आपण बनवतोच पण एग हॅचिंग पण आपण करू शकतो, म्हणून कंपनी एग हॅचिंग पण करू लागली। त्यासोबतच जे चिकन्स असतात किंवा छोटी पिलं असतात त्यांची सुद्धा विक्री करू लागली आणि स्वतः
ते पिल्लांना पाळून त्याच्यापासून मोठ्या प्रमाणात चिकन बिझनेस सुद्धा करू लागले किंवा त्याच्यापासून मोठ्या कोंबड्या बनवून त्याचे चिकन युटिलाइज करू लागले किंवा ते विक्री करू लागले। हा बिझनेस खूप चांगला सुरळीत सुरू असतानाच कंपनीने ऑइल सीड सुद्धा बनवायला सुरू केलं। सिंपल आहे, वेगवेगळ्या पदार्थापासून तेल तर बनतंच, तेलाची विक्री पण होते, जो ऑलरेडी आपण बिझनेस बघितला आहे आणि त्याच्यामधून कशा प्रकारे ते कमाई करतात हे पण मी तुम्हाला सांगितलं। ऑइल तयार होतं, ऑइलची विक्री होते, पण त्यापासून जो बाय प्रोडक्ट बनतो, जे उर्वरित भाग असतो त्याचा वापर करून काही खाद्य पशुपक्ष्यांसाठी किंवा या कोंबड्यांसाठी बनवलं जातं आणि याची विक्री सुद्धा होते। म्हणजे तेलाची विक्री पण होते आणि त्यामधून जो बाय प्रोडक्ट शिल्लक राहतो त्याचा वापर करून हे इकडे खाद्य पदार्थ बनवतात आणि त्याची विक्री पण करतात। हा सुद्धा याचा वापर इकडे चिकनसाठी होतो किंवा या कोंबड्यांसाठी होतो। आता या कोंबड्यांचं पालन करण्यासाठी त्यांना औषधाची सुद्धा गरज असते आणि जे न्यूट्रिशियस प्रोडक्ट आहेत किंवा हेल्थ केअर रिलेटेड जे प्रोडक्ट आहेत ते सुद्धा कंपनी स्वतः बनवू लागली, ज्याचा सेल कंपनी इतर लोकांसाठी सुद्धा करते, इतर पोल्ट्र्यांसाठी सुद्धा करते आणि स्वतःच्या पोल्ट्रीसाठी, स्वतःच्या फार्मिंगसाठी, स्वतःच्या कोंबड्यांसाठी सुद्धा त्याचा वापर होतो। या सगळ्याचा वापर करून कंपनी शेवटी काय डिस्ट्रीब्यूट करणार होती किंवा काय एंड रिझल्ट यामधून मिळतो? चिकन। चिकन कशासाठी वापरलं जातं? फूड बनवण्यासाठी, खाद्य बनवण्यासाठी, आपल्यासाठी, माणसांसाठी। हॉटेलमध्ये वेगवेगळे याचा वापर होतो, घरामध्ये आपल्या चिकनचा वापर होतो। मग हे एंड युजरपर्यंत पोहोचण्यासाठी कंपनीने ठरवलं की स्वतःचेच प्रोडक्ट बनवायचे आणि हे प्रोडक्ट घेऊन आपण लोकांपर्यंत पोहोचायचं। म्हणजेच एंड रिझल्ट सुद्धा जो असेल तो सुद्धा कंपनी एंड रूट कॉज पर्यंत पोहोचली आणि हे प्रोडक्ट बनवू लागली। म्हणजे ओव्हरऑल एग हॅचिंग पासून डायरेक्ट चिकनचे प्रोडक्ट बनवण्यापर्यंत सगळं काम एकमेव ही कंपनी करते। एंड टू एंड सोल्युशन कंपनीकडे आहे आणि कंपनी इयर ऑन इयर ग्रो होत आहे। हे सगळं आपण आता बॅलन्स शीटवर पण बघणार आहोत। वँकीज इंडिया लिमिटेड मार्केट कॅप आहे 3,379 कोटी रुपयाचं। स्टॉकचा पीई रेशो जर तुम्ही बघितला तर 18 पीई रेशो सध्या आहे, डिसेंट आहे। करंट प्राइस जर बघितली तर 2399-2400 रुपयाला आता सध्या ट्रेड करतोय। या एका वर्षामध्ये हाय बनवला होता याने जवळपास 4000 रुपयाचा आणि लो बनवला होता 1500 रुपयाचा। ऑलमोस्ट 2.5 पटीने हा स्टॉक वाढलेला आहे, त्याच्यापेक्षाही जास्त। ROCE 31.9 आहे, सेल्स ग्रोथ 45% आहे, डिसेंट आहे। 5 वर्षामध्ये जवळपास 8% सेल्स ग्रोथ आणि 7 वर्षामध्ये 8.72% सेल्स ग्रोथ ॲव्हरेज आहे। एकदम बेस्ट पण आपण मानू शकत नाही। EPS 132 आहे। डिव्हिडंड यील्ड ठीकठाक आहे, चांगला आहे। रिलायन्सपेक्षा पण बेस्ट आहे मी म्हणू शकतो, टाटा मोटरपेक्षाही बेस्ट आहे 0.71%। त्यामुळे रिलायन्स आणि टाटा मोटरच्या तुलनेमध्ये सुद्धा यांचा डिव्हिडंड यील्ड चांगला आहे। प्रमोटर होल्डिंग 56% आहे, पुढे मी तुम्हाला ते दाखवणारच आहे। प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंटमध्ये जर आपण सेल्स बघितला तर 2010 साली 705 कोटी रुपयाचा सेल्स होता, जो कंटिन्युअसली वाढत जाताना आपल्याला पाहायला मिळतो। तुम्ही या सगळ्या फिगर्स चेक करू शकता। फक्त 2021 मध्ये थोडासा सेल्स डाऊन झाला होता ॲज कम्पेअर टू 2020, पण आत्ता जर या इयरमध्ये बघितला 2022 मध्ये, जे की अजून पूर्ण झालेलं नाही, तरी सुद्धा 4112 कोटीचा सेल्स आहे, जो की एक्सपेक्टेड आहे 4400-4500 कोटीपर्यंत पोहोचेल। आणि नेट प्रॉफिट जर आपण बघितलं तर 54 कोटी रुपयापासून 185 कोटी रुपये आता सध्या सुरू आहे। 2021 मध्ये 268 कोटी रुपये होतं। फक्त एकच वर्ष होतं 2020, कोविडमुळे मे बी मोठा इम्पॅक्ट यांच्यावर झाला होता, जो की -27 कोटी रुपयाचं प्रॉफिट आपल्याला पाहायला मिळतं, निगेटिव्ह प्रॉफिट। नाहीतर अदरवाईज प्रत्येक वर्षी कंपनी चांगली प्रॉफिटेबल आहे। हा बिझनेस खूप चांगला कंपनी ग्रो करते। थोडी बॅलन्स शीटवर जर आपण नजर फिरवली तर बॉरोइंग सगळ्यात महत्त्वाचं आहे। 2010 साली 90 कोटी रुपये कर्ज होतं, जे वाढत 762 कोटी पर्यंत पोहोचलं होतं 2015 मध्ये, पण तिथून कंटिन्युअसली हे कर्ज कमी होताना तुम्हाला पाहायला मिळत असेल। आता अराउंड 200 कोटी रुपयाचं कर्ज आहे आणि रिझर्व्ह कंपनीकडे चांगले आहेत 1152 कोटी रुपये। ऑलमोस्ट कंपनी आपण डेट फ्री मानू शकतो, कारण एवढे मोठी कर्जाची अमाऊंट आपल्याला इकडे पाहायला मिळत नाही। जर आपल्याकडे मीट कन्झम्पशन किंवा चिकन मटन जे काही असेल ते त्याचं कन्झम्पशन जर तुम्ही बघितलं अदर देशांच्या तुलनेत, सगळ्यात जास्त कन्झम्पशन होतं ऑस्ट्रेलियामध्ये। केजी पर कॅपिटाच्या तुलनेत आपण हे बघणार आहोत। 90 किलो कन्झम्पशन ऑस्ट्रेलिया करतं पर कॅपिटाबद्दल आपण बोलतोय। तिथून पुढे कंटिन्युअसली खाली येत येत आपण इंडिया आपल्याला शेवटी पाहायला मिळतो 3.2 केजी
पर कॅपिटा। आता यामध्ये एक मोठं चक्कर आहे, तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतोय, थोडंसं एक्सप्लेन करतोय। 27% 35% भारत देशामध्ये व्हेजिटेरियन लोक राहतात जे मीट कंझ्युम करत नाहीत किंवा नॉनव्हेज कंझ्युम करत नाहीत, असा सरकारी आकडा आहे। पण यामध्ये अजून एक फॅक्ट आहे, बरेच लोक ऑलरेडी कंझ्युम करतात, ते खातात, पण त्यांना सांगायचं नसतं की मी हे खातोय, त्यांना लपवायचं असतं। बिकॉज ऑफ व्हेरियस रिझन्स असतील, त्यांच्या घरचे लोक खात नसतील किंवा ते त्या कास्टमध्ये असतील, बरेच रिझन असू शकतात, ते खातात पण सांगत नाहीत, असे लोक पण भरपूर आहेत। पण भारतामध्ये ॲज कम्पेअर टू अदर कंट्रीज डायरेक्ट कन्झम्पशनचा आकडा जर आपण बघितला तर तो कमी आहे, पण इयर ऑन इयर तो वाढत आहे। जसजसा GDP ग्रो होतो, देश ग्रो होतो, एक्सपेंडिचर देशाचं ग्रो होतं, तसंच लोकांचं सुद्धा ग्रो होत आहे, जेणेकरून GDP सोबतच त्याचा एक रिलेशन आपण बघितलं अदर देशांच्या तुलनेत। कारण जे ऑलरेडी विकसित देश आहेत, आपला देश विकसनशील आहे, ऑलरेडी जे विकसित देश आहेत त्यांच्या GDP सोबतच हे मीट कन्झम्पशन सुद्धा वाढत गेलेलं पाहायला मिळतं। त्याचमुळे अदर देशांची जर तुलना केली, भारतामध्ये सुद्धा कन्झम्पशन याचं ग्रो होत आहे, इयर ऑन इयर ते वाढत आहे। सो दॅट्स वाय याची ग्रोथ पुढे सुद्धा आपल्याला खूप चांगली पाहायला मिळणार आहे असं एक्सपेक्ट आपण करतोय। म्हणूनच हा सेक्टर सुद्धा किंवा हे सेगमेंट सुद्धा पुढे जाऊन ग्रो होणार आहे, याचा फायदा या कंपनीला होऊ शकतो। याचे कस्टमर मॅकडॉनल्ड्स आहेत, KFC आहेत, मोठमोठे हॉटेल आहेत, मोठमोठ्या चेन्स आहेत जिकडे हे मोठ्या प्रमाणात सप्लाय करतात। त्यामुळे कंपनी स्वतः सुद्धा सेल करते, स्वतःचे यांचे रेस्टॉरंट्स आहेत, फूड सेंटर्स, फ्रँचायझीज या देत आहेत, त्यामुळे तिकडे सुद्धा याची ग्रोथ आपल्याला हळूहळू पाहायला मिळतो। हा व्हिडिओ कम्प्लिटली मी एज्युकेशन पर्पजसाठी बनवतोय, तुम्ही तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरला विचारून डिसिजन घेऊ शकता। नेहमीप्रमाणे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल याची मला खात्री आहे, त्यामुळे तुम्ही लाईक, शेअर, कमेंट करालच आणि चॅनललाही सबस्क्राईब कराल। धन्यवाद, स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह।